ह्या गोष्टी पण महत्वाच्या आहे की आपलं दुकान स्वच्छ ठेवा, झाडझूड करा, हे सांगावं नाही लागलं पाहिजे. बरोबर. काय याच्यात काही आपण आता समजा मी प्रेझेंटेशन देतोय, माझे कपडे चांगले पाहिजे, स्वच्छ कपडे घातले पाहिजे, एखादा रुमाल असला पाहिजे किंवा माझी चप्पल व्यवस्थित पाहिजे, फाटक्या चपला. काय त्याच्यात म्हणजे गरिबी दाखवण्याला काय आणतंय? काही गरिबी काही दाखवायची गरज नाही. 300 रुपयाला चप्पल भेटती, 200 रुपयाला शर्ट भेटतोय, 500 रुपयाला पॅन्ट भेटती. बरोबर. त्याच्यात त्या फाटके कपडे, ते फाटके काय, हे सगळं माझ्या हिशोबाने हे पोरं सगळं थोटांडे. चर्चा करायला मिळते, तर तुम्ही पण जा, चर्चा करा, बोला लोकांशी. आज चांगले कपडे घाला, चांगला मोबाईल मध्ये बॅलन्स नाही, हे दारिद्र्याचं लक्षण आहे. ते जिओचे किती भाव वाढू द्या ना, वाढू द्या ना, तुम्ही तेवढं कमवायला शिका ना. भाव हे वाढणार, रडत कुठं बसतात. ते काही पोरं लगेच जिओचे भाव वाढले, BSNL मध्ये जा. काय 2-5 पैसे इकडे का तिकडे, 2 पैसे जास्त कमवा. पैसे कमवण्याचे मार्ग शोधा, वाचवायचे मार्ग नका शोधू. मी ना, तर तुम्ही पैसे कमवण्याचे मार्ग शोधले पाहिजे. आणि बचतीचे मार्ग म्हणजे माझ्या हिशोबाने बचत म्हणजे हे लक्षण उद्योजकांनी बचत म्हणजे बचत एक वेगळा प्रकार आहे आणि कॉस्ट कटिंग हा वेगळा प्रकार आहे. बचत म्हणजे उगाच बॅलन्स कमी टाकणे, ही काही बचत नाही. गाडीत उद्योजकांनी समजा आता एखादं मोटिवेशनल म्हणतोय की उद्योजकांनी काटकसरी असलं पाहिजे. आता माझी गाडी समजा पुन्हा जाणार आहे, त्याच्यात अर्ध पेट्रोल टाकून करू काय? ही कॉस्ट कटिंग काही कामाची नाही. याला बचत नाही म्हणत आपण, याला मूर्खपणा म्हणतो. तर कॉस्ट कटिंग हा प्रकार वेगळा आहे की माझे पैसे एक्स्ट्रा राजगिरा समजा आहे, कुठून स्वस्त मिळतो किंवा कुठं चांगलं मिळेल, माझं ट्रान्सपोर्ट कॉस्ट कशी वाढेल, तर ती बचत वेगळी. आणि आपण जी बचत करतो तो मूर्खपणा आहे की बा बॅलन्स कमी टाकणे, गाडीत पेट्रोल कमी ठेवणे, मित्र गाडी मागतो म्हणून पेट्रोलच टाकणे नाही, एक दिवस आपलेच हाल होत्या. किंवा मग टायर पंक्चर झालं तर हवा मारून ऍडजस्ट करणे. तर ह्या गोष्टी आपल्या गरजेच्या गोष्टी या लागतातच.